तर धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात 8 शाळा अजूनही झोपडीत भरतायत। या विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून या झोपडीमध्ये अक्षर गिरवावे लागतायत। गेल्या कित्येक वर्षांपासून या विद्यार्थ्यांना झोपडीमधून पक्क्या भिंतीची शाळा मिळावी अशी अपेक्षा आहे। मात्र याकडे शासन सर्रासपणे डोळेझाकपणा करत असल्याचं दिसून येतंय। आमची जिल्हा परिषद शाळा या 2002 पासून या झोपडीत भरत होती। आता 23-24 वर्ष झाले या झोपडीमध्ये भरत होते। आता 500 मीटर गावातून 500 मीटर अंतरावर एक फॉरेस्टवाल्याने त्यांच्यासाठी एक कुटी बांधली त्या नाईलाजाने आम्हाला त्या कुटीमध्ये बसावं लागतंय। ते 500 मीटर अंतरावर मुलांना जायला रस्ता नाही, तिथे सोय नाही, म्हणून आम्हाला शासनाने इमारतीसाठी बांधकाम मंजूर करून द्यावं। पाणी इथून घेऊन जावं लागतं आम्हाला इथून मुलांसाठी। शासनाने थोडं लक्ष द्यायला पाहिजे आमच्याकडे।